पडणाऱ्या मार्केटमधून 50-60% छापायला काहीच मोठी गोष्ट नाहीये. पण अशा मार्केटमध्ये बरेच थंबनेल तुम्ही बघितला असाल, टायटल बघितलं असाल, मार्केट कोसळतंय, एवढं पडणार, तेवढं पडणार. हे सगळेजण सांगतायत. इव्हन मी सुद्धा काही त्यामध्ये मागे नाहीये. मी सुद्धा सांगतोय की या सेक्टरमध्ये हे झालं, त्या सेक्टरमध्ये ते झालं, इथं एवढी मोठी न्यूज आली, तेवढी मोठी न्यूज आली, मार्केट पडतंय, कोसळतंय, धडाधड, धमाधम, रेड थंबनेल, रेड टायटल्स, सगळ्या गोष्टी आहेत. पण हे सगळं बनवत असताना तुम्हाला माहिती आहे का, अशाच मार्केटमध्ये पैसा कमवण्याची संधी बनत असते. ती कशी बनते, कुठे बनते, काय बनते, पैसा कसा छापायचा असतो, 25% पडलेलं मार्केट 50% प्रॉफिट देऊ शकतो का, आणि 50% पडलेलं मार्केट 100% प्रॉफिट देऊ शकतो का, हे लॉजिक काय आहे, कसं आहे, प्रॅक्टिकली समजावून सांगतो. ज्या लोकांना प्रोसेस थ्रू पैसा कमवायचा आहे. लक्षात घ्या, दोन गोष्टी आहेत, 2P, दोन गोष्टी, प्रोसेस, पैसा. जर तुम्ही प्रॉपर माइंडसेटनी काम कराल ना मार्केटमध्ये, तर पैसा बनतो. 25 दिन में पैसा डबल, 21 दिन में पैसा डबल, हे जे काही प्रकार आहेत ना, यातून कृपया बाहेर पडा. जर जेन्युइनली वेल्थ बनवायची असेल तर जेन्युइन नॉलेज असायला पाहिजे आणि थॉट प्रोसेस क्लिअर पाहिजे. काय होऊ शकतं, पडलं तर काय, वाढलं तर काय, असं झालं तर काय होणार, किंवा तसं झालं तर काय होणार, हे फिक्स डोक्यामध्ये असायला पाहिजे. चला तर मी काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर मांडतोय, बघा, समजून घ्या. समजा आता जे दाखवलं जात आहे, मी वीकली कॅन्डल्समध्ये तुम्हाला हे दाखवतोय. मार्केट पडतंय, बरं पडतंय का, तर 100% पडतंय. निफ्टीचा जर तुम्ही अंदाज घेतला तर निफ्टीच्या हाय पासून ते इथंपर्यंत ऑलरेडी, निफ्टी मी बॉटम पर्यंत घेतोय बरं का, निफ्टी इथंपर्यंत आहे, पण मी याचा बॉटम चूज करतोय. समजा तुम्हाला वाटत असेल आता निफ्टी इथं आहे 24,450, पण ओव्हरऑल निफ्टी जो खाली आलेला आहे तो अप्रॉक्सिमेटली 8.4% खाली आलेला आहे. कुठून, त्याच्या हाय पासून. इथं हाय होता. लोक पडलं, संपलं, गेलं. अहो साहेब, बऱ्याच वेळेला मार्केट पडलं, हे पहिल्यांदा खाली येत नाहीये. मार्केटची टेंडन्सीच आहे, जर वर जातोय तर तो खाली येणार, असं करतच मार्केट मुवमेंट करत असतो. सो ओव्हरऑल 8% खाली आहे. बरं, यामध्ये आता मी तुम्हाला सांगणार की चला मार्केट हे पडत असतं, पैसे लावायलाच पाहिजेत, इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे, तरच पैसा बनतो, नाही तर बनत नाही. हे ठोकताळे झाले. पण प्रॅक्टिकली नंबर वाईज तुम्ही कधी बघितलंय का, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. नमस्कार, मी संकेत आवटे. स्क्रीनवर तुम्हाला काही गोष्टी मी डिटेल एक्सप्लेन करतोय. एक इंडेक्स घेऊयात. आता मी कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन देत नाही बरं का, मी फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच या गोष्टी सांगतोय. एक इंडेक्स मी ओपन केला, आयटी इंडेक्स, जो सगळ्यात जास्त चर्चेमध्ये आता सध्या आहे, की अरे यार एवढा पडला, तेवढा पडला. ठीक आहे, बघा, इंडेक्सला जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं या, तर तुम्हाला कळेल की अनेक वेळेला अशा मुवमेंट आलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल काय मोठी गोष्ट नाही हो, बघा ना, मोठी गोष्ट नव्हती असं तुम्हाला जर वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. हा इंडेक्स जर तुम्ही लक्षपूर्वक बघितला तर इथून जो फॉल आला होता ना इथे, कधी, मी 2012ला बोलतोय, 33% हा पडला होता. बरं, त्यानंतर 2015 मध्ये बघा, हा सुद्धा ऑलमोस्ट 28, राऊंड फिगर 30% पकडा, हा 30%चा फॉल आलेलाच होता. बरं, त्याच्यानंतर 2019-20 मध्ये पण कोविडमध्ये मे बी हा असणार आहे, त्यामुळे इथे सुद्धा जवळपास 34-35% फॉल होता. ठीक आहे, ॲग्री. बरं, यानंतर परत आला होता, कधी, 2022 मध्ये सुद्धा आयटी खाली आलेलं होतं. किती आलेलं होतं, हे सुद्धा ऑलमोस्ट 34%. बघा, नंबर एकदम परफेक्टली मॅच करतायत. आणि आता जर बघितला, हा ऑलमोस्ट 2025 मध्येही एक क्रॅश आलेला आहे, आणि विच इज नियर अबाउट, हा सुद्धा 34-35%चाच क्रॅश आहे. आता यामागे गेम काय असते हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो. समजा जर 100 रुपये प्राइस आहे आणि यामध्ये एक करेक्शन आलं, फॉल झालं मार्केट, कितीपर्यंत आलं, तर मार्केट आलं 100 वरून 50 वर. तर हा जो झालेला फॉल आहे तो किती पर्सेंटचा आहे, तर तुम्ही म्हणाल 50%, कारण 50 वर तो आला 100 वरून, याचा अर्थ 50%चं करेक्शन आलं. आता माझा दुसरा प्रश्न बरं का, जर हा 50 वरून परत इथं 100 वर गेला, तर तुम्ही म्हणाल 50% रिकवर झाले. किती टक्के गेन झाला, 50% झाला. तर नाही, हा जो गेन झालाय ना, हा 100%चा गेन झालेला आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे कसं, 100% कसं झालं, 2x झाले ना साहेब. 50 रुपयाची वस्तू झालीये 100 रुपये, डबल झाले पैसे. पडताना 50% फॉल झाला, वाढताना डबल वाढला. ही गेम. आता तुम्ही म्हणाल नंबरचेच तर खेळ आहेत, यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. आहे मोठी गोष्ट, समजावून सांगतोय. बघा, एकदम लक्षपूर्वक गोष्टी बघा, एकदाच कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आयुष्यभर या गोष्टींची गरज तुम्हाला भासणार नाही, कारण एकदा तुम्ही हे शिकून घेतलात, कायमचं तुमच्यासाठी हे राहून जाईल. बघा, हा हाय होता, इथून हा खाली आला, 34% फॉल. कुठंपर्यंत, मार्केट इथंपर्यंत खाली आलं. कुठून, इथून. जेव्हा आपण याला मेजर केलं तेव्हा हा आकडा 34%चा होता. मी पुन्हा एकदा दाखवतोय तुम्हाला, मी याला स्ट्रेच केलं, खाली घेऊन आलो, इथं बघा 34-35%, राईट. हा 35% खाली आलाय. पण आता इमॅजिन करा, हा मार्केट आयुष्यभर खाली येतच राहतं का हो, नाही ना, कधी ना कधी तर वर जाणार आहे. आता कधी ना कधी तर जाणार आहे, कधी जाणार आहे मला माहिती नाही.
मग विचारू नका व्हिडिओ कशाला बनवतोयस तुला माहिती नाही तर. ठीक आहे, सांगतो, त्याचंही उत्तर देतो. इथून जर मार्केट वर गेलं तर हा कुठंपर्यंत जाणार, तर यामधून मिळणारे रिटर्न्स 54.83%, 55% रिटर्न मिळणार आहेत जर इथून हा आहे त्या लेवलला गेला तर. बरं, आता पुढचा प्रश्न, कधी जाणार, गेलाच नाही तर गॅरंटी काय, तुम्ही मला लिहून देणार का, तुम्ही सांगताय म्हणून मी पैसे टाकतोय, नका करू. मी सांगतोय म्हणून बिलकुल गुंतवणूक करू नका. माझं ऐकून गुंतवणूक करायची काहीही गरज नाही. तुम्हाला पटलं, तुमच्या सतसत विवेक बुद्धीला हे जर पटणारं असेल तर करा, नाहीतर करू नका. बरं, मग काय असतं प्रकरण, समजावून सांगतोय. आता बघा, हा पडताना किती वेळेत पडला, 2025, म्हणजे जानेवारी 2025 पासून हा हाय बनवलेला आता 2026 मार्च सुरू झालाय, 1 वर्षापेक्षाही जास्त वेळ झाला. आपण राऊंड फिगर पकडू, 1 वर्ष झाला हा पडतोय. 1 वर्षात 35% खाली आला. बरं, इथून तेवढाच वर जायला आपण इमॅजिन करू 1 वर्ष लागेल. बरं, अजून काय वेळ लागेल, 1.5 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल. पण जस्ट इमॅजिन 2 वर्षात 50% रिटर्न. जोक वाटतोय तुम्हाला? खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि मी फक्त विचार करतोय की तो इथंपर्यंतच राहील. पण एवढंच होणार आहे का, तर 1,00,000% नाही. मी तुम्हाला इतिहासही दाखवला आता जस्ट काही वेळापूर्वी. हा जर इतिहास तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला कळेल की यामध्ये जो अप मूव्ह होता, मार्केट जे वाढत होतं ना, ते केव्हाही, म्हणजे जो मागचा हाय होता, पडताना काय झालं, हा खाली आपटला, याचा हाय तर यानं तोडलाच काही वेळात, हार्डली काही महिन्यांमध्ये. पण हे तोडून हा कितीतरी पटीने वर गेला. बरं, तेवढ्यावर परत गप्प बसला नाही, परत खाली आला. आणि परत जेव्हा यानं टाइमपास करून 1-2 वर्ष, 1.5 वर्ष तिथून परत जी ग्रोथ दाखवली, तर ही लेवल तोडली ती तोडलीच, त्याच्यापेक्षाही वर गेला. सांगण्याचा मुद्दा सिंपल आहे, जेव्हा हाय तुटायला सुरुवात होते ना, त्यावेळेला मल्टी बॅगर रिटर्न मिळायला सुरू होतात. याचा अर्थ जेव्हा जेव्हा आपल्याला चांगली संधी मिळते, डीमार्ट आहे, बिग बाजार आहे, जिओ आहे किंवा अमेझॉन, फ्लिपकार्ट आहे, साहेब जबरदस्त सेल लागलाय. सेल लागल्यानंतर माल परचेस करायचा असतो. मार्केटमध्ये आपण उलटं करतो, स्टॉक मार्केटमध्ये. आणि जनरल आपल्या आयुष्याच्या मार्केटमध्ये आपण वेगळं करतो. आयुष्याच्या मार्केटमध्ये आपण काय करतो, कुठल्याही गोष्टींमध्ये जेव्हा जेव्हा गोष्ट स्वस्त मिळत असते आपण परचेस करतो. पण स्टॉक मार्केटमध्ये स्वस्त होते तेव्हा आपण घाबरून शांत बसलेलो असतो. आणि तीच सगळ्यात मोठी चूक असते. ऍक्च्युली त्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट ह्यूज करायला पाहिजे आणि पैसा ऍड करत राहायला पाहिजे. आता बघा काय लॉजिक आहे हे मी तुम्हाला सांगतो, काय होऊ शकतं इथून पुढेही काय होऊ शकतं. पहिली केस, मार्केट वर जाणार, चांगले पैसे बनणार, काहीच प्रॉब्लेम नाही, मी पैसे लावतोय, वाढत 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 मार्केट वर जात आहे, मला जबरदस्त रिटर्न मिळत आहेत, एकदम जबरदस्त सिनेरिओ. दुसरी गोष्ट, पैसा टाकतोय पण मार्केट तिथंच आहे, मी जरा 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 ऍड करत बसलो, अहो रिटर्नच मिळत नाहीत साहेब, तिथंच आहे मार्केट, पैसे तर माझे काय वाढताना दिसत नाहीत. होऊ शकते. मग या केसमध्ये काय आहे की थोडा वेळ गेला, नंतर मार्केट वर जाईल, परत पैसा बनेल. पण सगळ्यात वाईट गोष्ट, ज्याला तुम्ही घाबरताय, मार्केट पडत राहतं. बरं, किती वेळासाठी पडेल, महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष पडेल. वर्ष 1.5 वर्षानं तरी वर जाईल, बडके जाणार आहे. मग त्या सिनेरिओमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, एक बेस्ट वे आहे डेली एसआयपी. रोज पैसे पोर करत राहा. आता म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा तिथे पार्ट असतो NAV, नेट ॲसेट व्हॅल्यू, किंवा तुम्ही याला स्टॉक मार्केट बरोबर कम्पेअर करा. तुम्ही अधूनमधून स्टॉक बाय करत राहा, रोज तुम्ही स्टॉक बाय करता वेगवेगळ्या प्राइसला. आज एखादा स्टॉक आहे 100 रुपयाला, तो खाली आला 99.96 झाला, तो 99.50 झाला, 99.24 झाला, खाली 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 रोज येतोय. मी रोज खाली येतोय असं समजतोय, मार्केट पडते, रोज आपटतंय, वर जातच नाही. अशा केसमध्ये काय होणार, पण मी काय केलं, डेली एसआयपी लावायला सुरू केली. आता ही डेली एसआयपी जेव्हा मी लावणार, उदाहरण आपण पकडूया 500 रुपये रोजने गुंतवणूक करतोय. तुम्ही पिग्मी भरताना रोज पैसे, दुकानदार व्यापारी असाल तर रोज थोडे थोडे पैसे तुम्ही देऊन टाकता, तेच इथं करून टाकायचं. बरं, हे कसं करायचं, रोज 500 रुपयांची एसआयपी लावली. अरे बापरे, एवढे पैसे कुठून आणायचे, 20 दिवस कट होतात साहेब मार्केटावर, सॅटर्डे संडेला कट होत नाही बऱ्याच वेळेला. सो या केसमध्ये समजा 20-22 दिवस जरी माझे कट झाले तर 5 गुणे 10,000 रुपये महिन्याचे जात आहेत. मी एवढे भरू शकत नाही, 400 भरा, 300 भरा, 100 भरा. बरं, माझ्यापेक्षा जास्त अजून कॅपॅसिटी आहे यामध्ये भरण्याची, काही हरकत नाही, 700, 800, 900, 1000, 2000 भरा, रोज 10,000 भरा, काही प्रॉब्लेम नाही. डिपेंड ऑन युअर कॅपॅसिटी, तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढे पैसे तुम्ही भरू शकता. बरं, हे 500 रुपये मी तर भरत चाललोय, पण माल मात्र स्वस्त होत चाललंय. म्हणजे काय, अहो साहेब मार्केट पडतंय, धनाधन आयटी सेक्टर आदळत आहे, असं आपण पकडूयात. ही हायपोथेटिकल NAV पकडली बरं का मी. मग याचा अर्थ काय, रोज माझी व्हॅल्यू खाली जात चालली आहे. म्हणजे आज 500 रुपयाला जिथं मला 5 शेअर्स मिळत होते किंवा 5 NAV मला मिळत होत्या, तिथं मला जास्त NAV मिळायला सुरू झाल्या, 5.03. आणि हा आकडा आपण इमॅजिन करूया 8 तारखेपासून बदलत चाललाय. समजा जसं पुढे जाणार तसं मला 5.5, 4.5 नंतर ही तुम्हाला ग्रोथ होताना दिसेल. म्हणजे काय बघा, जिथं मला 5 शेअर्स मिळत होते आता इथं 6.5 शेअर्स मिळत आहेत त्याच 500 रुपयांमध्ये. मी इमॅजिन केलं
की पूर्ण हे वर्ष अजून मार्केट पडत राहू शकतं. मी पडणार असं बिलकुल म्हणत नाही. मला वाटतं बऱ्या प्रमाणात मार्केट आता स्टेबल झालेलं आहे. पण वर्स्ट सिनेरिओ आपण पकडतो. ऑलरेडी वर्ष दीड वर्ष खराब गेले. अजून एक वर्ष हे मार्केट पडतच राहिलंय असं आपण इमॅजिन केलं आणि 1/1/2028 पर्यंत तुम्हाला ही NAV ड्रॉप होताना पाहायला मिळाली. 76 रुपयाला आला, म्हणजे एक राऊंड फिगर आपण 75 पकडू. ऑलमोस्ट अजून 25% मार्केट आपटलं. तुम्ही काय करताय? रोज 500 रुपये भरताय. मी तुम्हाला काय सांगितलं? वर्ष दीड वर्ष सहन करा, कळ काढा, पैसे भरत राहा, पोर करत राहा. होणार काम. कधी होणार आणि कसं होणार हे पण मी एक्सप्लेन करतोय. आता एक वर्षानंतर मार्केट जरा वर जायला सुरू झालं. आता तर 2026 आहे. 2026 मार्च सुरू आहे. ती 8-10 तारीख तुम्ही पकडून चाला. जर समजा मी हा 100 रुपयाला इथं बाय करत होतो, तो अजूनही 28 आलं. 2028 2 वर्ष होऊन गेले. ज्या लेवलला मी बाईंग करत होतो ना, ती सुद्धा प्राइस अजून आलेली नाही. मग काय करायचं? काय करू शकतो आपण? काहीच नाही. रडायचं नुसता की अरे यार मार्केट तर पडतंय. 2029 आलं, 2030 आलं इथं ऑलमोस्ट म्हणू शकता, कारण 2029चा निम्मा वर्ष संपून गेला. 30च्या जवळपास आपण येत चाललोय. मग कुठे हा 100ला आलाय. म्हणजे ज्या लेवलला मी 2026ला गुंतवणूक केली होती, आता 2029 संपायला आला तेव्हा कुठे मी त्या लेवलला आलोय. म्हणजे काय झालं? मी ज्या लेवलला गुंतवणूक केली त्या लेवलला आल्यामुळे नो लॉस नो प्रॉफिटमध्ये मी असायला पाहिजे, पण नाही. वरून खाली आलो होतो. ॲव्हरेजिंग सुरूच आहे. मी जरा आता चांगल्या प्रॉफिटमध्ये गेलोय. जस्ट इमॅजिन काही वर्षानंतर याची हालत काय होणार आहे. आपण समजून चालू, जरा याची व्हॅल्यू वाढत चालली आहे आणि एंड ऑफ द सम इयर्स म्हणजे आपण इथं 2040 पकडलं. 2026 पासून म्हणजे ऑलमोस्ट 14 वर्ष झाले. काय होणार? या 14 वर्षांमध्ये माझी जी गुंतवणूक आहे ना, SIP अमाऊंट, ही टोटल 18 लाख रुपयांची झाली. तुम्ही म्हणाल फक्त 18 लाख का? कारण मी ही इन्व्हेस्टमेंट करणं बंद करून टाकल्यानंतर, कारण जसं याची प्राइस चांगली वाढली, मी ठरवलं की यार खूप जास्त पैसे मी आता इन्व्हेस्ट केलेले आहेत, आता स्वतःसाठी पण एन्जॉय करणार आहे. सो 10 वर्षच मी गुंतवणूक केली आणि नंतर बंद करून टाकली. बस आता मला इन्व्हेस्टमेंट करायची नाही. 2036 पर्यंत, एक्झॅक्ट 8/2/2036, 26 पासून 36 पर्यंत गुंतवणूक केली आणि नंतर गुंतवणूक करणं बंद करून टाकलं. परिणामी माझी जी गुंतवणूक आहे ना ओव्हरऑल, ती फक्त 18 लाख रुपये इथं झालेली आहे. या 18 लाखामध्ये मी लमसम अमाऊंट काही टाकली का? तर नाही, 0 ऍड केले. बरं, त्यानंतर टोटल इन्व्हेस्टमेंट 18 लाखच दिसते, कारण लमसम मी काहीही ऍड केलेली नाही. करंट व्हॅल्यू 1,14,00,000 रुपये झाली. पुन्हा एकदा 18 लाखाचे 1,14,00,000 झाले. इमॅजिन करा, ऑलमोस्ट 1 कोटी रुपये वाढले. तर साहेब 18 लाखावर 1 कोटी वाढणं जोक नाही विदिन 14 इयर्स. बरं, पुढे 96 लाख रुपयांचं प्रॉफिट आणि या 96 लाखामध्ये 530% रिटर्न. जर मी याला 14 वर्षांनी डिवाइड केलं ना, 14 वर्ष पैसे अडकून राहिले, भरले तर 10 वर्ष, पण चला यार आपण बघूया. 14 वर्षांनी मी याला डिवाइड करतो. फ्लॅट 38% पर इयर मी यातून कमवलेले आहेत. एवढे रिटर्न कुठं मिळू शकतात? नाही मिळत. पण आपल्याला काय असतं ना, आज पैसे टाकले की उद्या बनायला पाहिजेत, नाही बनत. काही म्युच्युअल फंड स्कीम, काही आमच्यासारखी लोक किंवा काही फंड मॅनेजर जे फंड मॅनेज करतात, तुम्हाला माहिती आहे यांचाही बॅड पॅच येत असतो. 4-4, 5-5 वर्ष हे लोक मॅनेज करत असताना मध्ये 1 वर्षाचा खराब पॅच येतो, कारण तिथं प्रॉब्लेम काय येतो सांगतो. समजा मला वाटतं IT सेक्टर चांगलं चालणार, म्हणून माझे IT सेक्टरमध्ये ॲलोकेशन थोडंसं जास्त आहे. बरोबर बॉम्ब झाली IT सेक्टरमध्येच. झालं, माझाच फंड थोडासा वीक परफॉर्म करतोय, कारण त्या सेक्टरमध्ये माझं मेजर वेटेज होतं. तुम्ही मला बाहेर पडायचं, साहेब किती वेळासाठी प्रॉब्लेम होणार आहे कोणालाच माहिती नसतं. तेवढा मोठा फोलिओ ॲट अ टाइम मी विकला तर मेजर लॉस मला बुक करावे लागणार. परत मोठे प्रॉब्लेम माझ्या फंड्सला येऊ शकतात. आणि जर समजा IT मध्ये आहे अशी रॅली परत आली, मी फसलो. समजा बँकिंगमध्ये मी अडकलो आणि बरोबर बँकिंग क्रॅश व्हायला लागलं, किंवा समजा टेक्स्टाईल चांगलं चालायला लागलंय आणि माझं टेक्स्टाईल ॲलोकेशनच नाही, अशा केसेसमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि दर 4 वर्षातून, 5 वर्षातून, 3 वर्षातून, 3 ते 5च्या दरम्यान ही एक फेज प्रत्येक फंडला येत असते. त्यावेळेला बिलकुल घाबरायचं नसतं. रिस्ट्रक्चरिंग त्याचं होत असतं आणि त्यावेळेला पैसा ऍड करायचा असतो. जस्ट इमॅजिन, मी तुम्हाला आता जे दाखवतो 1,14,00,000 रुपये, यामध्ये जर मी काही अमाऊंट इथं ऍड केली, बघा जर मी ही अमाऊंट ऍड केली तर लमसम माझी इथं तुम्हाला वाढताना दिसते. आपण इमॅजिन करूया की जेव्हा मार्केट पडत असतं ना, तेव्हा मी काही अमाऊंट यामध्ये वाढवणार आहे. बरं, कधी वाढवणार आहे हे आपल्या हातात आहे. कधी आपल्याला वाढवायचं आहे हे आपल्या हातात आहे. समजा मला वाटतं इथं मार्केट पडलंय आणि माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत. 1, 2, 3, 4, 5 हे 1 लाख रुपये मी इथं ऍड केले. मला वाटतं अजून थोडे पैसे आहेत माझ्याकडे. 1, 2, 3, 4, 5, 6, 10 लाख रुपये मी ऍड केले. मग अशी 18 लाख रुपये माझी टोटल गुंतवणूक झाली होती. समजा मी इथं थोडेसे ऍड केले. 1, 2, 3, 4, 5, 6, 10 लाख रुपये मी इथं ऍड केले. म्हणजे 20-25 लाख रुपये मी इथं ऍड करण्याचा प्लॅन करतोय. समजा मी इथं 4 लाख रुपये ऍड करतो. 1, 2, 3, 4 आणि 5 हे 4 लाख रुपये इथं ऍड झाले. समजा माझ्याकडे 5-15 टोटल जी अमाऊंट माझी इन्व्हेस्टेड आहे ती एकदा बघूया आपण. मग अशी 18 लाख रुपये होती
18 लाख रुपयांच्या ऐवजी मी लमसम अजून किती यामध्ये ऍड केलेली आहे? 18 लाख हे झाले, 25 लाख रुपये मी लमसम ऍड केलेले आहे. पण या 25 लाखामुळे जिथं मला ऑलमोस्ट 96 लाख रुपये करंट व्हॅल्यू किंवा गेन झालेला होता, सॉरी, त्याच्या ऐवजी इथं मला 3,29,00,000 रुपयांचा गेन दिसतोय. म्हणजे काय? जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा लमसम पण त्यात ऍड करायची असते. डेलीची कॅपॅसिटी तुम्ही काढली, रोज 500 रुपये भरताय, पण जरासं चिमटा काढायचा, जरासं स्वतःला त्रास करायचा. कशामध्ये? स्पेंडिंग करण्यामध्ये. खर्च कमी करा, थोडासा 1 वर्ष सहन करा, थोडासा खर्च डाऊन करा, परिणामी पैसे इन्व्हेस्ट करा 1च वर्ष. पण त्यानंतर डोंट इन्व्हेस्ट, काही गरज नाहीये. जर तुम्हाला परत एक मार्केट 15-20% खाली आलेलं दिसलं तुमच्या इन्व्हेस्टमेंट पासून, तर थोडेसे ऍड करा. अदरवाईज पैसे तुमचे एन्जॉय करा. होणार काय? 2, 4, 5, 7 वर्षांनी परत मार्केट आहे असं वर गेलं. मी तर खूप मोठा पिरियड पकडलाय, 14 वर्षाचा वनवास पकडलाय मी. पण हा 14 वर्षाचा वनवास काढायची गरज नाही. डायरेक्ट आपण कंपॅरिझन प्रभू रामचंद्रांबरोबर केलं की मी पण थोडासा, त्यांनी एवढा मोठा वनवास सहन केला, मी छोटासा मार्केटचा वनवास सहन करतोय. पण 14 वर्षाचा वनवास जोक आहे का? ऑब्व्हियसली हे एवढं मोठं वनवास आपल्याला सहन करावं नाही लागणार. आणि आपण काय प्रभू रामचंद्र नाही आहोत त्यांच्याबरोबर कम्पेअर करायला. त्यामुळं आपल्याला हा छोटासा त्रास होऊ शकतो. पण ही गोष्ट किती वर्ष चालते हो? 1, 2, 3, 4, 5 वर्ष हायेस्ट. याच्यापेक्षा जास्त कधी जात नाही. बाय द वे, होणारच नाही असं मला बिलकुल म्हणायचं नाही. पण मी एकदम अति एक्स्ट्रीम केस सांगतोय, वाईटच झालं. त्या वाईट केसमध्ये सुद्धा मला ऑलमोस्ट 55% रिटर्न दिसत आहेत साहेब इथं. आता 14 वर्षाचं जर ऍव्हरेज काढलं तर 765% गेन होऊ शकतो. एक बेसिक हायपोथेटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. हा, मग यामध्ये काय होईल की 700%च्या ऐवजी 500 दिसतील, 400% रिटर्न दिसतील, व्हॉट एव्हर इट मे बी, किंवा 1000% पण दिसतील, डिपेंड ऑन दी मार्केट सिच्युएशन. पण स्ट्रॅटेजी इज सिम्पल, की जेव्हा जेव्हा माल चांगल्या इंडस्ट्रीमध्ये मला स्वस्त मिळतो, चांगले स्टॉक मिळतात, चांगले म्युच्युअल फंड मिळतात, ऍव्हरेज आउट करत राहा. बाकी सगळ्या गोष्टी मार्केट बघून घेईल. कारण आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये प्रॉब्लेम जगभरामध्ये चालू आहेत, भारतात आहेत का? नाही. फंडामेंटली आपल्या कंपन्यांची काही बॉम्ब झाले का? नाही. सरकारची वाट लागली का? बिलकुल नाही. आपण ठीकठाक स्टेबल आहोत, घाबरण्याची बिलकुल गरज नाही. पण शेजारी आग लागली म्हणून थोडीशी झळ मला माझ्या घरात दिसते. एवढं FIIs विकून सुद्धा, एवढं सगळं प्रेशर येऊन सुद्धा, ग्लोबल अनसर्टन्टी असून सुद्धा, आपली करन्सीची वाट लागून सुद्धा आपली मार्केटची कंडिशन स्टेबल आहे ना, ही काबिले तारीफ गोष्ट आहे. आणि याला इनकॅश करणं खूप गरजेचं आहे. अँड आय होप की कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले असते. ही वेळ आहे ना साहेब, स्वतःला थोडंसं पुश करण्याची. आणि मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्या जनतेला, आपल्या सगळ्या मराठी कुटुंबाला, की कृपया थोडीशी रिस्क आहे, घ्या, थोडासा चिमटा काढा स्वतःला, आणि एक 2-4 वर्ष द्या. आणि या 2-4 वर्षानंतर येऊन कमेंट बॉक्समध्ये सांगा, हाच तो व्हिडिओ होता, हा तो मी बघितला आणि यामुळे फायदा झाला. कदाचित हा व्हिडिओ कोणी 5-10 वर्षांनी बघत असेल, जेव्हा केव्हा असेल, तेव्हा एकदा जाऊन आजची कंडिशन, म्हणजे मी 2026ची आणि 2030, 35, 40ची कंडिशन प्लीज कम्पेअर करून बघा. जे मी बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.